वेलकम स्टुडंट। आधीचा जो आपण कालचा व्हिडिओ पाहिला त्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन कॉर्डेटा ह्याच्यामधले 2 फायलमचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये इकायनोडर्माटा आणि हेमी कॉर्डेटा हे पार्ट आपण कंप्लीट केले। म्हणजे आतापर्यंत जे आपण 10 फायला पाहिले, पोळीफेरा, सिलेंटरेटा, प्लॅटीहेल्मिन्थीस, अशेलमिन्थीस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमी कॉर्डेटा, हे सगळे जे होते ते कशात येत होते? ते सगळे नॉन कॉर्डेट्स आहेत, म्हणजे त्याला पाठीचा कणा कोणालाही नाही। त्याच्यानंतर आजच्या लेक्चरला आपण जो फायलम शिकायला सुरुवात करणार आहोत त्या फायलमचंच नाव काय? तर त्या फायलमचं नाव आहे कॉर्डेटा। कॉर्डेटा ह्या शब्दाचा अर्थ काय? तर आपण साधारणतः तुम्ही शाळेमध्ये वगैरे असताना तुम्हाला हे माहिती आहे की 2 प्रकारचे ॲनिमल तुम्ही अभ्यासले, एक म्हणजे कॉर्डेट आणि दुसरं म्हणजे नॉन कॉर्डेट, किंवा मराठीचं सांगायचं म्हटलं तर पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी। अपृष्ठवंशीय म्हणजे काय? की ज्याला पाठीचा कणा नाहीये अशांना आपण अपृष्ठवंशीय म्हणतो, आणि पृष्ठवंशीय म्हणजे काय? की ज्याला पाठीचा कणा आहे त्याला आपण पृष्ठवंशीय म्हणतो। मग इथे लक्षात घ्या, नॉन कॉर्डेट ह्या शब्दाचा अर्थ आपण इथं घेऊया की त्याला आपण म्हणतो की पाठीचा कणा नाही, म्हणजेच त्याला आपण अपृष्ठवंशीय म्हणतो। आणि कॉर्डेट म्हणजे काय? तर कॉर्डेट ह्या शब्दाचा अर्थ असा की त्याला पाठीचा कणा आहे। मग आतापर्यंतचे सगळे फायला जे आपण अभ्यासले ते सगळे फायला म्हणजे नॉन कॉर्डेट होते, आणि ऍक्च्युली आपण आज कुठला फायलम स्टडी करायला सुरुवात करणार आहोत तर त्या फायलमचं नाव आहे फायलम कॉर्डेटा। So first of all, the characters of phylum Chordata. आता अशा ह्या फायलम कॉर्डेटाची कॅरेक्टर्स काय हे आपल्याला पाहायचं। So the first character of phylum Chordata is all these animals, they are triploblastic, they are coelomate animal, they are bilaterally symmetrical animal, and their body shows ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान। एक एक कॅरेक्टर आपण स्टडी करू। फर्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं? ट्रिप्लोब्लास्टिक। सेकंड वन इज सिलोमेट, आणि सिमेट्री कुठली सांगितली? बायलॅटरल। सो these chordates, they are triploblastic, they are coelomate animals, and their body shows bilateral symmetry. आता हे सगळे कॅरेक्टर आपल्याला माहिती झालेले आहेत। Now, these animal shows tube within a tube body plan. So, there is presence of tube within tube body plan. म्हणजे काय? हे सगळं तुम्हाला शिकून झालेलं आहे। ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान म्हणजे काय? तर ह्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कंप्लीट झालेली असते, आणि इट स्टार्ट विथ द माउथ अँड एंड्स ॲज अ एनस, आणि अशी ही एक ट्यूब आहे आणि ती आपल्या बॉडीच्या ट्यूबमध्ये बसवलेली आहे। सो दॅट इज नोन ॲज अ ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान। मग असं कॅरेक्टर कोणाचं असतं? तर फायलम कॉर्डेटाचं असतं। त्याच्यानंतर दुसरं कॅरेक्टर बघा, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट at least in the early embryonic life. So, presence of notochord. Second character is presence of notochord in, or at least in early embryonic life. म्हणजे ह्यांच्यामध्ये थोडंसं हार्ड असणारं कार्टिलॅजिनस असा रॉड प्रेझेंट असतो, कमीत कमी तो त्यांच्या अर्ली लाईफ स्टेज मध्ये, एम्ब्रियोच्या लाईफ मध्ये सुद्धा अर्ली मध्ये तो प्रेझेंट असतो। मग हे नोटोकॉर्ड प्रेझेंट असणं कधी, मग तो एम्ब्रियोनिक लाईफ मध्ये असू दे नंतर असू दे, हे नोटोकॉर्ड प्रेझेंट असणं म्हणजेच हे कशाचं कॅरेक्टर आहे? तर हे कॉर्डेटाचं कॅरेक्टर आहे। सो द प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड ऍट लीस्ट in early embryonic life
आणि नोटोकॉड म्हणजे इथं तुम्हाला मी काय सांगितलं, नोटोकॉड मीन्स इट इज अ हार्ड स्ट्रक्चर. ऍक्च्युअली दॅट नोटोकॉड इज नथिंग बट द कार्टिलॅजिनस रॉड. कार्टिलेज पासून तयार झालेला हा एक रॉड आहे. आता तुम्हाला कार्टिलेज आणि बोन म्हणजे काय होते कळतं की नाही मला माहित नाही, पण बोन म्हणजे काय मी सांगेन. तुमच्या हातामध्ये हे जे हार्ड स्ट्रक्चर लागतं त्याला बोन म्हणायचं. आणि कार्टिलेज कशाला म्हणायचं, तर तुमच्या कानामध्ये हे जे लवचिक पोर्शन तुम्हाला जाणवतो ते म्हणजे काय तर कार्टिलेज. मग नोटोकॉड काय आहे तर तसा कार्टिलेज पासून तयार झालेला तो रॉड आहे. आणि हा रॉड प्रेझेंट असणं दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फायलम कॉर्डेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर घ्या, pharyngeal gill slits are present. So the next character is pharyngeal gill slits present. म्हणजे फॅरिंग्सचा जो रिजन आहे, आता गिल्स म्हटलं की आपल्याला फिश मधले गिल्स माहिती आहेत सगळ्यांना, फॅरिंग्स मध्येच असतात. पण कॉर्डेटामध्ये जे सगळे अॅनिमल येतात त्यांच्या फॅरिंग्स रिजन मध्ये म्हणजे इथल्या बाजूला अशा कप्पे कप्पे असल्यासारखे खाचा असल्यासारखे असतात, त्याला आपण गिल स्लिट्स म्हणतो. आणि हे सगळ्या कॉर्डेटमध्ये प्रेझेंट असतं. काहींच्या मध्ये थ्रोट लाईक प्रेझेंट आहे, पण काहींच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर एम्ब्रियोनिक स्टेजेस मध्ये फक्त हे गिल स्लिट्स प्रेझेंट असतील. पण केव्हा ना केव्हा कॉर्डेट मध्ये असणाऱ्या अॅनिमल मध्ये गिल स्लिट्स ह्या प्रेझेंट असतातच. नेक्स्ट कॅरेक्टर, दीज अॅनिमल शोज क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. And it contains the RBCs with hemoglobin. लक्षात घ्या, सर्क्युलेटरी सिस्टीम जर कॉर्डेट मध्ये कुठली आहे तुम्ही पाहिलं तर कॉर्डेट मध्ये प्रेझेंट असणारी सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज टाईपची आहे. म्हणजे काय तर दोन प्रकारच्या सर्क्युलेटरी सिस्टीम्स असतात. एक म्हणजे ओपन सर्क्युलेशन असतं आणि दुसरं म्हणजे क्लोज सर्क्युलेशन असतं. आता क्लोज सर्क्युलेशन म्हणजे काय तर ज्या वेळेला आपल्या हार्टमधून ब्लड निघतं, तुम्हाला साधं मी मराठीत सांगते, प्रत्येक पेशीला ते ब्लड तुमच्या शरीराच्या पोहोचवलं जातं. मग पोहोचवताना हार्ट पासून मोठ्या आर्टरीज असतात, त्याच्यापासून छोट्या छोटे 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 अशा ब्रांचेस होत असतात आणि शेवटी केसासारख्या असणाऱ्या कॅपिलरीज तयार होतात आणि ह्या कॅपिलरींच्या मार्फत तुमच्या पेशींना ब्लड सप्लाय केला जातो. कुठंही हे ब्लड ह्या सिस्टीम किंवा ही थोडक्यात आपण म्हणूया बॉडीमध्ये असणारी पाईपलाईनच आहे. आपल्या हार्ट पासून ब्लड येणं, त्या व्हेसल्स मधून येणं, पेशीला मिळणं, पुन्हा व्हेसल्स मधून हार्टला जाणं, अशी एक क्लोज सिस्टीम असते. ते ब्लड ती सिस्टीम सोडून बाहेर येणार नाही. अशा प्रकारची जी सिस्टीम असते बॉडीमध्ये सर्क्युलेटरी, तिला म्हटलं जातं क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. ह्याचे डिटेल्स आपण नंतर पाहणार आहोत, पण आता एवढंच फक्त लक्षात घ्या. आणि मग ह्या क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय प्रेझेंट असतं तर इट कंटेन्स आरबीसी, तांबड्या पेशी रक्तामध्ये प्रेझेंट असतात. आणि त्या तांबड्या पेशीमध्ये काय प्रेझेंट असतं, इट कंटेन्स द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन बद्दल किमान नाव तरी ऐकून असाल की हा हिमोग्लोबिन म्हणजे काय तर हिमोग्लोबिन हा रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. तुमच्या प्रत्येक सेलला जो काही ऑक्सिजन लागतो तो ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन स्वतः बरोबर वाईल्ड करतो आणि प्रत्येक पेशीला नेऊन पोचवायचं काम जर कोण करत असेल तर तो करतो हा हिमोग्लोबिन. समजलं हे? मी परत एकदा रिपीट करते, थोडंसं लक्ष द्या. पहा, पहिला पॉइंट मी काय सांगितलं, पहिलं कॅरेक्टर कॉर्डेटाचं काय सांगितलं तर ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल आहे. म्हणजे एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेझोडर्म हे जे तीन जर्मिनल लेयर आहेत, ह्या तीन जर्मिनल लेयर पासून त्यांची बॉडी तयार झाली. सिलोमेट आहे म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये ट्रू सिलोम प्रेझेंट आहे. पुढचा कॅरेक्टर सांगितलं दे शोज बायलॅटरल सिमेट्री. त्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे म्हणजे
त्यांच्या बॉडीचे दोन इक्वल पार्ट फक्त आणि फक्त सेंट्रल ऍक्सिस किंवा मेडियल ऍक्सिस मधूनच केले जातात। नंतरचा पॉइंट सांगितला ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन आहे। ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजे काय सांगितलं की अशा एनिमल मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे, तिचा अँटेरियर ओपनिंग म्हणजे माउथ आहे, लास्टचं ओपनिंग म्हणजे अॅनस आहे, म्हणजे ती एक ट्यूब आहे आणि अशी आपल्या बॉडीमध्ये, सो दॅट इज नोन ॲज अ ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन। ठीक आहे, हे कॅरेक्टर सांगितलं। त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं कॅरेक्टर आपण कुठलं पाहिलं तर प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, आणि तिथं मी लिहिलं ऍटलिस्ट इन अर्ली एम्ब्रियोनिक स्टेज। नोटोकॉर्ड म्हणजे मी सांगितलं की कार्टिलॅजिनस रॉड, कार्टिलेज पासून तयार झालेला एक रॉड आहे, आणि हा रॉड कदाचित त्या अॅनिमलच्या थ्रू आउट लाईफ मध्ये नसेल, पण तो किमान कमीत कमी त्याचा एम्ब्रिओ जेव्हा तयार होत असतो त्या एम्ब्रियोनिक लाईफ मध्ये सही प्रेझेंट असतोच। हे कॅरेक्टर कोणाचे? फायलम कॉर्डेटाचे। त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर सांगितलं प्रेझेन्स ऑफ फॅरिंजियल गिल स्लिट्स। जे अॅनिमल कॉर्डेट मध्ये येतात त्याच्या प्रत्येकाच्या फॅरिंग्स रिजन मध्ये गिल स्लिट्स असतात, अर्थात काहींच्या आफ्टर लाईफ मध्ये त्या जातील पण एम्ब्रियोनिक स्टेजेस मध्ये सुद्धा त्या प्रेझेंट असतात। सो द प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फायलम कॉर्डेटा। Then the next character is presence of circulatory system, but that circulatory system is of closed type. Closed type ची circulatory system आहे। ब्लड हे थ्रू आउट बॉडी क्लोज वेसल्स मधून वाहणार आहे, ते ती सर्क्युलेटरी सिस्टीम सोडून कुठेही बाहेर येणार नाही, त्याला म्हणायचं क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम। आणि ह्या क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जे काही ब्लड फ्लो होत आहे, ह्या ब्लड मध्ये आरबीसी तर असणारच आहेत, तांबड्या पेशी, पण त्या आरबीसी मध्ये काय प्रेझेंट असेल? हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं, आणि ह्या हिमोग्लोबिनचं काम मी तुम्हाला काय सांगितलं तर त्याचं काम तुम्हाला सांगितलं इट कॅरी द ऑक्सिजन, ऑक्सिजन कॅरी करायचं काम हा करतो। आता हा जो फायलम कॉर्डेटा आहे त्याचा सब फायलम आपल्याला बघायचा आहे, आणि तो सब फायलम आहे व्हर्टिब्रेटा। सो सब फायलम इज व्हर्टिब्रेटा। फायलम कुठला शिकलो? कॉर्डेटा। आता सब फायलम शिकायचा आहे व्हर्टिब्रेटा। सो व्हॉट इज मीन बाय व्हर्टिब्रेटा? So vertebrata means the characteristic of vertebrate is the notochord, which is a cartilaginous rod that is replaced by vertebral column. So notochord replaced by vertebral column. हा जो काही कार्टिलॅजिनस नोटोकॉर्ड होता तो आता कशाने रिप्लेस केला जातो? व्हर्टिब्रल कॉलमनी। म्हणजे तिथं नोटोकॉर्डच्या ऐवजी बोनी स्ट्रक्चर तयार होतं, कार्टिलॅजिनसच्या ऐवजी बोनी स्ट्रक्चर तयार होतं, आणि त्याला आपण व्हर्टिब्रल कॉलम म्हणतो, म्हणजेच त्याला आपण पाठीचा कणा असं म्हणतो। अँड द सेकंड कॅरेक्टर इज ब्रेन इज प्रेझेंट इन द क्रॅनियम। क्रॅनियम म्हणजे काय? कवठी ज्याला तुम्ही म्हणता। हे जे व्हर्टिब्रेट्स अॅनिमल आहे त्याची दोन कॅरेक्टर लक्षात ठेवा। पहिलं कॅरेक्टर मी तुम्हाला काय सांगितलं तर पहिल्या कॅरेक्टर मध्ये मी सांगितलं की नोटोकॉर्ड जो कार्टिलॅजिनस रॉड होता तो मॉडिफाय होतो आणि त्याच्यापासून बोनी स्ट्रक्चर तयार होतं ज्याला आपण व्हर्टिब्रल कॉलम किंवा पाठीचा कणा म्हणतो, हे कॅरेक्टर आहे। आणि दुसरं मी सांगितलं की जो ब्रेन आहे ह्या व्हर्टिब्रेट्सचा, ह्या ब्रेनच्या भोवती क्रॅनियम आहे, बोनी बॉक्स प्रेझेंट आहे, आणि ह्या बोनी बॉक्स मध्ये तो ब्रेन काय झालेला आहे? कव्हर झालेला आहे। हे कॅरेक्टर कशाचं झालं? सब फायलम व्हर्टिब्रेटा। नाउ that subphylum vertebrata, it is divided into the two superclasses. लक्षात येते का?
आपण फायलम कॉर्डेटा पाहतोय. त्याच्यामध्ये आपण आता कॅरेक्टर पाहिलं सब फायलम व्हर्टिब्रेटाचं पाहिलं. सब फायलम व्हर्टिब्रेटामध्ये मी सांगितलं की क्रॅनियम प्रेझेंट असतं ब्रेनच्या भोवती आणि दुसरं कॅरेक्टर सांगितलं नोटोकॉड इज रिप्लेस बाय द व्हर्टिब्रल कॉलम. नाउ देर आर टू सुपर क्लासेस. वन इज नोन ॲज so the super class पायसेस. दोन सुपर क्लासेस आपल्याला शिकायचे. त्यातला पहिला सुपर क्लास असतो पायसेस आणि दुसरा सुपर क्लास आहे त्याला म्हणतात टेट्रापोडा. फर्स्ट इज अ पायसेस अँड सेकंड वन इज नोन ॲज अ टेट्रापोडा. टेट्रापोडा मी नंतर घेईन. आता आपण फक्त पायसेस बद्दल. सो that subphylum Vertebrata is divided into the two superclasses. One is known as a Pisces and another is known as a Tetrapoda. Now the Pisces means it is also known as a fishes. Pisces ला आपण fishes असंही म्हणतो. Now these animals they are aquatic, that is they are marine water or brackish water animal. The animals are aquatic, either they are marine water or they are brackish water. मराईन वॉटर ॲनिमल म्हणजे काय की जे समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतात त्याला आपण मराईन वॉटर ॲनिमल म्हणतो. तसंच ते फ्रेश वॉटर पण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे गोड्या पाण्यामध्ये सापडतात, खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात. गोडं पाणी म्हणजे फ्रेश वॉटर, खारं पाणी म्हणजे मराईन वॉटर आणि ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय खाडीचं पाणी. समुद्र आणि नदी मिळून जो एरिया असतो तिथलं जे वॉटर असतं त्या वॉटरला आपण काय म्हणतो ब्रॅकिश वॉटर म्हणतो. त्यामुळे ते लक्षात ठेवा. हे ॲनिमल पायसेस मध्ये येणारे सगळे ॲनिमल ॲक्वॅटिक असतील. मग आयदर दे आर फ्रेश वॉटर, मराईन वॉटर और ब्रॅकिश वॉटर ॲनिमल. ठीक आहे. पुढचं कॅरेक्टर घ्या. दे आर पॉयकिलोथर्मिक. सेकंड वन they are poikilothermic. What is meant by poikilothermic? Means the animals which include in the superclass Pisces or fishes. They are poikilothermic means that animal they changes their body temperature according to the surrounding. त्यांच्या बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट नसतं. त्यांचं बॉडी टेम्परेचर चेंज होत असतं. बाहेरच्या वातावरणानुसार ते त्यांचं बॉडी टेम्परेचर चेंज करतात आणि जे ॲनिमल असं बॉडी टेम्परेचर सराउंडिंग नुसार चेंज करतात त्यांना म्हटलं जातं पॉयकिलोथर्मिक ॲनिमल. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर इज लोकोमोशन. सो द लोकोमोशन means halchal. That locomotion is by muscles or by fins. ह्यांची मसल्स किंवा फिन्सच्या साह्यानं ह्यांचं काय होत असतं लोकोमोशन होतं. म्हणजे त्याचं हालचाल होते. मसल्स और म्हणण्यापेक्षा मसल्सच्या आणि फिन्सच्या साह्यानं ते काय करतात हालचाल करतात, लोकोमोशन करतात. मग ह्याला कॉडल फिन असतं. लक्षात घ्या. कॉडल म्हणजे टेल रिजनला. टेल रिजनला जे फिन असतं माहित असू द्या फक्त. त्या टेल रिजनला असणाऱ्या फिनच्या साह्याने दे पुश देअर बॉडी फॉरवर्ड. बॉडी पुढे ढकलण्यासाठी हे कॉडल फिनचा वापर करतात. आणि त्याच्यानंतर ज्या बाकीचे फिन्स असतात ह्याला प्रेझेंट, मग त्याच्यामध्ये कुठलं फिन येईल तर त्याच्यामध्ये पेअर्ड असणारे जे फिन्स असतात कॉडल फिनचा उपयोग ते बॉडी पुश करण्यासाठी करतात. आणि पेअर्ड फिन जे असतात त्या पेअर्ड फिनचा उपयोग यूज फॉर द स्टिअरिंग. वळणं वगैरे जे काही आहे, स्टिअर करणं जे काही आहे त्याच्यामध्ये पेअर्ड फिनचा वापर हे पायसेस करतात. नंतर एक्झोस्केलेटन जर ह्याचं बघितलं तर डर्मल स्केल्स असतात. नेक्स्ट कॅरेक्टर एक्झोस्केलेटन.
एक्झोस्केलेटन म्हणजे काय? बॉडीच्या बाहेर प्रेझेंट असणारं स्केलेटन. एंडोस्केलेटन म्हणजे काय? बॉडीच्या आतमध्ये असणारं स्केलेटन. मग बॉडीच्या आत कोण आहे? बोन्स आहेत, कार्टिलेज आहेत. पण बॉडीच्या बाहेर स्केलेटन कुठलं आहे? तुम्हाला कुठलं स्केलेटन प्रेझेंट आहे? एक्झोस्केलेटन. तुम्हाला हेअर्स आहेत, तुम्हाला नेल्स आहेत, बरोबर आहे की नाही? मग हे जे तुमचं एक्झोस्केलेटन तुम्हाला जसं प्रोटेक्शनसाठी प्रेझेंट आहे, तसं पायसेजमध्ये जे अॅनिमल येतात त्यांच्या बॉडीच्या बाहेर प्रोटेक्शनसाठी त्यांना काय असतात? डर्मल स्केल्स असतात. माशांवरती काय असतात? खवले असतात की नाही? त्याला काय म्हणतो आपण? डर्मल स्केल्स. And endoskeleton, next character. Endoskeleton, that is bony or cartilaginous. बॉडीच्या आतमध्ये जे काही स्केलेटन असेल, सापळा असेल त्याच्या आतला, तर तो मात्र कशापासून तयार झालेला असेल? एकतर कार्टिलेज पासून तयार झालेला असेल किंवा त्याच्या बोन्स पासून तयार झालेला असेल. देन the body of Pisces, that is a streamline and boat shape. बॉडी कशी असते ह्याची? पायसेसची स्ट्रीमलाइन and बोट शेप. बोटच्या आकाराची असते की नाही? म्हणजे मध्ये फुगीर असेल, अशी फुगीर असेल आणि दोन्ही टोकं कशी होतील? निमुळती होतील. ह्याला म्हणायचं स्ट्रीमलाइन बॉडी किंवा बोट शेप बॉडी. आणि ही कशासाठी असते? असा शेप का असतो माशांचा? तर फॉर रिड्यूस रेझिस्टन्स ड्युरिंग स्विमिंग. स्विमिंग करत असताना जो काही रेझिस्टन्स आहे तो कमी करण्यासाठी ह्याची बॉडी कशी असते? स्ट्रीमलाइन असते किंवा बोट शेप असते. ठीक आहे. नेक्स्ट, माउथ इज टर्मिनल और व्हेंट्रल. पहा, माउथ कुठं असतं ह्यांचं फिशेसचं? एकतर ते टर्मिनल असेल किंवा ते व्हेंट्रल असेल. म्हणजे कसं? पहा, माउथ आहे, टर्मिनल म्हणजे हा फिश आहे, बरोबर असं समोर जर असेल तर त्याला म्हणायचं टर्मिनल. आणि व्हेंट्रल म्हणजे काय? असं खालच्या बाजूला त्याचं माउथ असेल तर त्याला काय म्हणायचं? व्हेंट्रल. मग पायसेस मध्ये जे अॅनिमल येतात त्यांचा माउथ एकतर बरोबर मध्यभागी असेल किंवा खालच्या बाजूला असेल, ते म्हणायचं माउथ इज टर्मिनल और व्हेंट्रल. देन रेस्पिरेशन बाय गिल्स. ह्याचं जे रेस्पिरेशन आहे, हे रेस्पिरेशन कशाच्या साह्याने होतं हे तुम्हाला माहितीच आहे. रेस्पिरेशन हे गिल्सच्या साह्याने होतो. कल्ले असतात की नाही फिशला रेस्पिरेशनसाठी. सो रेस्पिरेशन बाय गिल्स. आणि ह्याचं शेवटचं कॅरेक्टर माहित करून घ्या, ते म्हणजे सेक्सेस आर सेपरेट. सेक्सेस सेपरेट म्हणजे काय? मेल सेक्स वेगळा असेल, फिमेल सेक्स वेगळा असेल. अँड दे शोज some animals are oviparous and some are viviparous. लक्षात ठेवा. पुढचं कॅरेक्टर काय सांगितलं मी तुम्हाला? सेक्सेस कसे सेपरेट. कसे म्हणून सांगितलं मी तुम्हाला? ते ओव्हिपॅरस असतील किंवा विव्हिपॅरस. ओव्हिपॅरस म्हणजे काय? एग ले करतील आणि एग मधून हे त्यांचे जे पिल्लं असते ते बाहेर तयार होतील, त्याला म्हणायचं ओव्हिपॅरस. आणि विव्हिपॅरस म्हणजे काय? की ती पिल्लं डायरेक्टली बर्थ, ती मदर जर त्या पिल्लांना डायरेक्टली बर्थ देत असेल, आईच्या बॉडीमध्ये त्याची डेव्हलपमेंट होत असेल पिल्लांची, तर त्याला म्हणायचं विव्हिपॅरस. म्हणजे फिशेस किंवा पायसेस हे ओव्हिपॅरस पण असतील, एग ले करून त्याच्यातून पिल्लं बाहेर पडत असतील, किंवा विव्हिपॅरस असतील म्हणजे त्याच्या स्वतःच्या बॉडीमध्ये पिल्लांना तयार करून बर्थ मिळत असेल. लक्षात आलं? तर ही वेगवेगळी कॅरेक्टर्स होती ह्या सुपर क्लास पायसेसची. बरोबर आहे? बऱ्यापैकी तुम्हाला माहित झाली असतील. आता पुन्हा हा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे क्लासेसमध्ये, तो मी तुमच्या पुढच्या लेक्चरला घेईन. ठीक आहे? तर आज आपण इथे थांबू.